रोपांच्या वाढीसोबत विद्यार्थ्यांचीही गुणवत्ता बहरणार, नवागतांचे जल्लोषात स्वागत. राधानगरी तालुक्यातील विद्यामंदिर सोन्याची शिरोली येथे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात एका आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी उपक्रमाने झाली. इयत्ता पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांचे टाळमृदंगाच्या गजरात, वारकरी दिंडीच्या उत्साहपूर्ण वातावरणात आणि पुष्पवृष्टी करत जल्लोषात स्वागत करण्यात आले. गावातील ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यात आले. शाळेत आगमन होताच त्यांना मोफत पाठ्यपुस्तके, शालेय साहित्य, फुले आणि वृक्षांची रोपे भेट देण्यात आली. शिक्षणासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. यावेळी पंचायत समिती राधानगरीच्या उपसभापती अश्विनी चंद्रकांत चौगुले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या हातात दिलेली वृक्षांची रोपे ही केवळ पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी नसून त्यांच्या उज्ज्वल भवितव्याचे प्रतीक आहेत. रोपांच्या वाढीसोबत विद्यार्थ्यांची गुणवत्ता, संस्कार आणि ज्ञानही बहरत राहील. प्रत्येक विद्यार्थ्याने एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, अशी प्रेरणा यावेळी देण्यात आली. नवागत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिक्षणासोबत पर्यावरणाचे संस्कार देणारा हा उपक्रम जिल्हा परिषद शाळांचे वेगळेपण अधोरेखित करणारा ठरला. या कार्यक्रमास सरपंच अश्विनी गुरुनाथ चौगुले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश देळेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चौगुले, चंद्रकांत चौगुले, मुख्याध्यापक सुनील मोरे, श्रीपाद वल्लभ भजनी मंडळाचे वारकरी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडवणारा हा स्वागत सोहळा परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.